नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत शिवरायांच्या पुतळ्यावरून जे राजकारण सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो। शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी, तर शिवराय आराध्य दैवत असल्याचाही उल्लेख। माफी मागून काही होणार नाही, जनताच मोदींचं सरकार कलम करणार, अंबादास दानवेंचा हल्लाबोल। तर जनता सरकारला सत्तेतून बाहेर काढणार, मोदींच्या माफीनंतर पटोलेंचा निशाणा। भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला शिवरायांनी कधीच माफी दिली नाही, महाराष्ट्र या चुकीलाही माफी देऊ शकणार नाही, मोदींच्या माफीनंतर जयंत पाटलांची टीका। ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका। सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है, महाराष्ट्र की जनता उनके संस्कार को अब जान ले। पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं, सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारण नव्हतं, पंतप्रधानांची माफी बिनशर्त नाही, पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर निशाणा। माफी मागितली, आम्ही मागणी केली होती, पण मला वाटतं त्यांनी कुठेतरी किंतु परंतु मध्ये ते गुंतले, कुठेतरी राजकारण करायचा प्रयत्न केला। माफी मागता मागता पण प्रधानमंत्र्यांना राजकारण करावं असं वाटलं। वैभव नाईक 15 मिनिटात घटनास्थळी कसे पोहोचले? शिवरायांचा पुतळा कोसळला, यात वैभव नाईकांचा हात तर नाही ना? निलेश राणेंचा ट्विट करत प्रश्न उपस्थित। वाजून 18 मिनिटांनी पुतळा पडला असं स्थानिकांचं म्हणणं आहे। दुपारी 1 वाजून 18 मिनिटांनी वैभव नाईक 15 मिनिटात तिकडे कसा पोहोचला? समोरचाच व्यक्ती बोलला, माझा व्यक्ती नाही येतो। विषय सुटतात का? महाराष्ट्रासमोर तुम्हाला 100 वेळा नाक रगडावंच लागेल। राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर संजय राऊतांचं शिंदेंवर टीकास्त्र। जर महाराष्ट्र तुमची माफी स्वीकारायला तयार नसेल तर तुमच्या माफीला विचारताय कोण? ते तुम्ही माफी मागायची आहे ना, माफीचा विषय नंतर आहे। माफी तुम्हाला नाक रगडावंच लागेल महाराष्ट्रासमोर 100दा। पुतळा नेव्हीने केला किंवा पीडब्ल्यूडीने, असा वाद घालण्यात अर्थ नाही। अजित पवारांनी सरकारमधील नेत्यांचेच कान टोचले, शिल्पकार पळून पळून जाणार कुठे? अजितदादांचं वक्तव्य। पण डीप मध्ये जाऊन जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। अजूनही काही जण व्यक्ती सापडत नाही ज्यांनी पुतळ्याचं काम केलं, परंतु ते पळून पळून कुठे जाणार आहे? महाराष्ट्राच्या तर बाहेर जाऊ शकत नाही किंवा देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही। आम्ही उद्या मालवणला जाणार, 1 सप्टेंबरला पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी करणार, मनोज जरांगेंची माहिती। आम्ही मुक्कामी जातोय कारण इथून 650 किलोमीटर आहे, त्यामुळे मालवणलाच आम्ही मुक्कामी चाललोय। 1 तारखेला सकाळी राजकोट किल्ल्याला छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला आम्ही भेट देणार आहेत।